त्यांनी वाटलं चला चला पटापट चला ते तू दिसतोय ना दोन बळी फाटली मला ना चहा प्यायची चला मला खायची थांबा 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 येऊ द्या. नाही एक पिशवी लय जड आहे. बाबा कुठं तर आपण जीवदानवर खरं तर या ठिकाणी व्हेल क्रॉसिंग आणि रॅपलिंग करण्यासाठी आलतो आणि सहज चक्कर मारायला आपण नाणेघाटात आलतो. पण नाणेघाटामध्ये आपल्याला काही जुन्नरचे सहकारी भेटलेले की ते दुर्गोत्सव किंवा गाईडच्या ट्रेनिंगमध्ये आपल्याबरोबर होते. तर नाव विसरलं आहे. शुभम गडू जुन्नर राजगुरुनगर सिद्धेश कवडे ओझर ओके. हर्षल काळे येणारे सिद्धार्थ कदम नारायणगाव ओमकार राजगुरुनगर मंगेश बोंबले राजगुरुनगर शिंदे मी तेजवाडी. ओके. आता हा एवढा जो कचरा आहे जवळजवळ किती किलो असेल हा कचरा? किलो तर नाही पाहिजे त्याचा 10 बॅगे आहेत. 10 बॅगे आहेत पण जवळजवळ 100-200 किलोच्या आसपास असेल. तर हे कचरा तुम्ही कुठून आणला, काय नियोजन केलं किंवा कसं काय माहिती सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मी सिद्धेश. आत्ता आपण म्हणजे आम्ही कट्टर शिवभक्त परिवार या संस्थेतर्फे आम्ही नाणेघाट स्वच्छता मोहीम राबवली. खरं तर आज शनिवार आहे. आपण प्रत्येक मोहीम रविवारी राबवतो पण उद्यापासून आपला जुन्नर दुर्गोत्सव चालू होतोय त्यामुळेच आम्ही फक्त ही मोहीम शनिवारी राबवलेली. खरं तर नाणेघाट हा जुन्नरचा नव्हे तर अखंड महाराष्ट्राची जी ओळख आहे ती नाणेघाटापासूनच म्हणजे जो काही इतिहास आहे तो नाणेघाटापासूनच जवळपास चालू होतो. नाणेघाट हा जवळपास म्हणजे सातवाहन काळात बांधला गेला असं सांगितलं जातं. आणि मग आता विषय काय आहे की नाणेघाटात सर्वजण पाहिलं तर पर्यटक येतात पावसाळ्यात वगैरे पण नाणेघाटाचा जो डिसेंट पॉईंट आहे जो पूर्ण ट्रेक आहे तर तो शक्यतो कोण करत नाही, ते फक्त हाडाशिवाय ट्रेकर करतात. पण जो काही कचरा आहे तो खाली एक गुफा आहे त्या गुफेच्या खाली शक्यतो कोण जात नाही. पण जो काही कचरा पर्यटकांद्वारे केला जातो तर तो खाली होता आणि काही दिवसांपूर्वी आम्ही ट्रेकला गेलो तर आम्हाला तो कचरा निदर्शनास आला. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की नाणेघाटात आपण एक स्वच्छता मोहीम घेतली पाहिजे. तर आज आपल्यासोबत एवढे सहकार्य आहे आणि आज आम्ही जवळपास एक 10 पिशव्या आपण प्लॅस्टिक या ठिकाणी गोळा केलेला आहे. याच्यात आपल्याला आपले चॉकलेटचे कुरकुऱ्याचे वगैरे पॅकेट्स दारूच्या बॉटल्स पण आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. आणि हा पहिला टप्पा होता नाणेघाट स्वच्छता मोहीमचा. अजून पण येत्या काळात आपण मोहीम राबवणार आहोत तर त्या मोहिमेला सर्वांनी आवर्जून या. धन्यवाद. जय शिवराय. पण आता या ठिकाणी एवढा कचरा तयार झाला पर्यटक या ठिकाणी भेटतात, तू काय सुचवशील, काय लोकांना सांगशील? खऱ्या अर्थाने आज काय झालंय की प्रत्येक गड किल्ल्यावर आज पर्यटक दिवसांदिवस वाढत चाललेले आहे. कोरोनाच्या काळानंतर तर खूपच वाढलेले आहे. कोणत्याही किल्ल्यावर जा तुम्ही पर्यटक आहेतच. प्रत्येक किल्ल्यावर म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्या इतिहासाचं त्या ठिकाणाचं जोपर्यंत आपलं महत्त्व समजत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी चालतच राहणार आहे. आपल्याला तो चांगला संदेश द्यायचा इतिहास म्हणजे आपल्याला तो इतिहास सांगता आला पाहिजे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे आणि एक गाईडच्या मार्फत म्हणा आपल्या मित्रमंडळांना आपण तो इतिहास सांगितला पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट समजणार नाही की बाबा ही गोष्ट किती पवित्र आहे, तिथे आपल्या पूर्वजांनी रक्त सांडवले वगैरे जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट समजणार नाही की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी किती मोठा त्याग केलाय तोपर्यंत कचरा तर होणार आहे. पण तरी पण की प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपण सह्याद्रीत होतो, सह्याद्री आपल्याला एक माये समानाचे, आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर काय होतं, भरलेले पुढे आणतो आपण, भरलेली बॉटल आणतो पण रिकामे झालं का ते आपण न्यायला जर जातं. हा नाही तर पहा आता म्हणजे खूप ठिकाणी पाहिलेले आपण भरलेली बॉटल घेऊन जातो पण आता आपण जेव्हा पाणी वगैरे पितो तर त्या बॉटलीचं पहिली गोष्ट वजनच नसतं. ती बॉटल आपण रिकामी घरी घेऊन येऊ नाही शकत. तरी खूप मोठी शोकांतिक आहे. पण आज भरपूर किल्ल्यांवर पुरातत्व विभाग म्हणा वन विभाग म्हणा त्यांनी असे उपक्रम राबवलेले की आता
आता जसं की आपला देवगिरी झाला, वासोट्याला पण तो उपक्रम राबवलेला आहे बाटल्यांचा, की बाटल्यांचे चार्जेस वगैरे घेतले जातात आणि परत ते रिटर्न केले जातात. बरोबर. असे सरकारने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तसंच स्वच्छतासोबतच संवर्धनावर पण लक्ष दिलं पाहिजे ना, कारण आज खूप काही वास्तू बघण्या अवस्थेत होत चालले आहे. आता नाणेघाटाचं इकडे मागे पाहू शकता तर हे रांजण आहे, तर ते पण बघण्या अवस्थेत होतं, पण पुरातत्व विभागाने त्याचं काम केलेलं आहे. असं म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. स्वच्छता मोहिमेसाठी तुम्हाला कोणी प्रेरित केलं किंवा कोणी स्पॉन्सर काय असं कसं काय? नाही, आम्ही पहिली गोष्ट आता बघा, आपण शिवजन्मभूमीतले आपल्या तालुक्यात महाराजांचा जन्म झालाय. फक्त तीच एक निष्ठा किंवा आपली जबाबदारी का आपण आपल्याला जो काय ऐतिहासिक वारसा भेटलाय तर तो आपल्याला जपायचा आहे. त्याच्यामुळे ही सगळी मित्रमंडळी ही फक्त दुर्ग संवर्धन किंवा आपण जी काही स्वच्छता मोहीम राबवतो त्याच्यातूनच भेटलेली आहेत. असं कोणच नाही की बाबा हा माझं कॉलेजचे मित्र वगैरे वगैरे, सगळे जे काही दुर्ग संवर्धन किंवा भटकंती वगैरे करतात त्याच्यातूनच हा सगळा मित्रपरिवार भेटलेला आहे. आणि यांच्या मार्फतच आपण ही स्वच्छता मोहीम किंवा आपण जे काही दुर्ग संवर्धन वगैरे करतो तर ते राबवत आहोत. चांगलं काम करता तुम्ही, तुम्हाला गोड शुभेच्छा. आणि तुमच्या ह्या कार्यामध्ये मलाही कधीतरी एकदा बोलवा, मी पण नक्की येईल आणि सहभाग घेईन. तुम्हाला पुढच्या ह्या नवीन वर्षाच्या गोड शुभेच्छा आणि पुढच्या अशाच चांगल्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा पुन्हा एकदा. धन्यवाद. जय शिवराय. चल.